तुमची कथा खूपच अर्थपूर्ण आणि विचार करायला लावणारी आहे. विहिरीतील बेडूक आणि समुद्रातून आलेला माणूस यांच्यातील हा विरोधाभास तुम्ही खूप प्रभावीपणे मांडला आहे. व्हिडिओसाठी संवाद आणि प्रतिमांची कल्पना नक्कीच छान आहे. तुमच्या कथेतील मूळ भाव कायम ठेवून व्हिडिओसाठी पटकथा तयार करण्याचा मी प्रयत्न करतो. प्रत्येक दृश्यासोबत योग्य प्रतिमेची कल्पनाही देईन. व्हिडिओ पटकथा. विहिरीतील जग आणि समुद्राची साक्ष. दृश्य 1. चित्र. अंधारी जुनी विहीर. तिच्या भिंती ओलसर आहेत आणि त्यावर शेवाळ दिसत आहे. विहिरीच्या पाण्यात 4 बेडूक बसलेले दिसत आहेत. पाणी शांत आहे. संवाद. पार्श्वभूमी आवाज. निवेदक. एका कामासाठी मी एका जुन्या विहिरीत उतरलो. तिथे माझे स्वागत काही अनपेक्षित पाहुण्यांनी केले. संवाद. बेडूक. एक कर्कश आवाज. तुम्ही नवीन वाटता. हेच आमचं विश्व आहे. ही विहीर. याच्या पलीकडे काही नाही, कोणी नाही. संवाद. बेडूक. 2 मोठ्या आवाजात. होय, या विहिरीच्या पाण्यानेच आम्हाला जीवन दिलं आहे. हाच आमचा स्वर्ग आहे. बाहेरच्या गोष्टी केवळ काल्पनिक भुजंग कथा आहेत. दृश्य 2. चित्र 4. बेडूक आत्मविश्वासाने बोलत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या जगाबद्दलची खात्री स्पष्ट दिसत आहे. माणूस त्यांच्याकडे शांतपणे पाहत आहे. त्याच्या चेहऱ्यावर स्मित आहे. संवाद. निवेदक. त्यांच्या या आत्मविश्वासाला मी मनातल्या मनात प्रणाम केला. त्यांचे जग त्यांच्यासाठी सत्य होते. त्यांना काय सांगणार. मी समुद्रातून आलो आहे. संवाद. निवेदक. जिथे क्षितिजाचा अंत होत नाही, जिथे पाण्याची घनता त्यांच्या या विहिरीपेक्षा कैक पटीने जास्त आहे, जिथे लाटांचे संगीत त्यांच्या डरावपेक्षा कितीतरी विशाल आहे. संवाद. माणूस शांतपणे. हा बरोबर, हेच जग आहे. दृश्य 3. चित्र. बेडूक अजूनही एकमेकांशी बोलत आहेत, पण माणूस हळूच वरती विहिरीच्या तोंडाकडे पाहतो. एक गोलाकार निळं आभाळ दिसत आहे आणि त्यात सकाळच्या सूर्याची एक तेजस्वी किरण विहिरीच्या पाण्यात उतरत आहे. संवाद. निवेदक. सत्य तर हे होतं की त्यांना समुद्र झेपणार नाही. समुद्राचा खारटपणा आणि अथांगता पचवण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. त्यामुळेच ते समुद्राचे अस्तित्व चेपायला पाहत होते, त्याची चेष्टा करत होते. संवाद. निवेदक. कारण त्यांच्या लहानशा डोक्यात तेवढे विशाल सत्य मावत नव्हते. पण समुद्र कुठे अटतो का? नाही, कधीच नाही. दृश्य 4. चित्र. माणसाच्या चेहऱ्यावर एक गहन विचार दिसत आहे. विहिरीच्या पाण्यात उतरणाऱ्या सूर्यकिरणाचे क्लोजअप दृश्य. हळूहळू पाण्यातून वाफा निघू लागतात, सूक्ष्मपणे. संवाद. निवेदक. मी मनात विचार केला, यांना दिसत नाही, पण सूर्य रोज उगवतोच. त्याच्या प्रकाशाने हा छोटा जलाशय प्रकाशित होतो आणि त्या प्रकाशाला हे विहिरीचे जग कधीही अडवू शकत नाही. दृश्य 5. चित्र. माणसाच्या डोळ्यांत समुद्राचे भव्य दृश्य चमकताना दिसत आहे. वजा मोठ्या लाटा, अनंत पाणी आणि दूरचे क्षितिज. हे एक स्वप्नवत दृश्य असू शकते. संवाद. निवेदक. समुद्र हा उसळणारच. तो कोणा एका बेडकाच्या किंवा विहिरीच्या मताने त्याचे अस्तित्व बदलत नाही. माझ्या मनात मी समुद्राचे ते भव्य दृश्य पुन्हा पाहिले. दृश्य 6. चित्र. माणूस हळूच विहिरीतून बाहेर पडतो. त्याच्या कपड्यांवर आणि त्वचेवर मिठाचे सूक्ष्म कण चमकताना दिसत आहेत. विहिरीतील बेडूक अजूनही खाली त्यांच्या जगात मग्न आहेत. संवाद. निवेदक. मी शांतपणे विहिरीतून बाहेर पडलो. माझ्या अंगावरचा समुद्राचा मीठ असलेला वास त्या विहिरीतील बेडकांना कधीच जाणवणार नाही. दृश्य 7. अंतिम दृश्य. चित्र. विहिरीच्या पाण्यातून सूर्यकिरण तीव्र होत आहेत. पाणी हळूहळू कमी होत आहे. वाफा वेगाने निघत आहेत. बेडूक गोंधळलेले आणि थोडे भयभीत झालेले दिसत आहेत. संवाद. निवेदक. फक्त आता वेळ येऊ द्या. ते सूर्यकिरण जेव्हा त्यांच्या पाण्याचा शेवटचा थेंबही शोषून घेतील, तेव्हा त्यांना कळून येईल की या जगापलीकडे एक वास्तव नेहमीच अस्तित्वात होतं आणि ते माझ्या हृदयात एका अथांग समुद्रासारखं जपलेलं आहे. चित्र. पडद्यावर मोठे सत्य नेहमीच छोट्या समजुतींवर मात करते. हा संदेश दिसतो. पार्श्वभूमी संगीत. शांत पण प्रभावी. या दृश्यासोबत एक शक्तिशाली आणि आशावादी संगीत वाजू लागते. या प्रत्येक दृश्यासाठी इमेज येथे देत आहे. दृश्य 1. जुनी अंधारी विहीर. तिच्या भिंती ओलसर आणि शेवाळलेल्या आहेत. उत्कृष्ट कल्पना. तुमच्या कथेला एक सामाजिक आणि प्रेरक वळण मिळालं आहे. माणूस केवळ स्वतःचं सत्य अनुभवून पुढे जात नाही, तर आपल्या बांधवांनाही त्या सत्याची जाणीव करून देण्यासाठी परत येतो. ही खूप शक्तिशाली भावना आहे. या नवीन दृष्टिकोनातून व्हिडिओसाठी पटकथा आणि प्रतिमांची कल्पना येथे देत आहे. व्हिडिओ पटकथा. विहिरीतील बेडकांना नव्या जगाची वाट. दृश्य 1. चित्र. माणूस विहिरीतून बाहेर आलेला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं समाधान आहे, पण डोळ्यात एक विचार चमकतोय. विहिरीच्या तोंडाशी तो उभा आहे. खाली अंधारी विहीर दिसत आहे. संवाद. पार्श्वभूमी आवाज. निवेदक.
मी शांतपणे विहिरीतून बाहेर पडलो होतो. समुद्राची अथांगता माझ्या मनात भरली होती. पण वर आल्यावर मला एक वेगळंच सत्य जाणवलं. संवाद. माणूस स्वतःशी बोलत, डोळे मिटून. हे बेडूक नव्हते, हे तर माझेच भावंड होते. दृश्य 2. चित्र. माणसाच्या डोळ्यासमोर फ्लॅशबॅकसारखी विहिरीतील बेडकांची प्रतिमा येते. पण आता ते बेडूक नसून गरिबीने ग्रासलेले, अशिक्षित, व्यसनाधीन, हताश लोकांसारखे दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर लाचारी आणि गैरसोय स्पष्ट दिसते. संवाद. निवेदक. चुकीच्या समजुतीने, गरिबीच्या गरजेने, व्यसनांच्या लाचारीने, शिक्षणाच्या अभावाने ते या छोट्याशा जगात अडकले होते. त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, त्यांनाही मोठ्या जगाची जाणीव व्हायला हवी. दृश्य 3. चित्र. माणूस पुन्हा विहिरीत उतरत आहे. पण आता त्याच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे स्मित नाही, तर दृढनिश्चय आणि सहानुभूती आहे. खाली असलेले बेडूक आता माणूस म्हणून दिसत आहेत. त्याला येताना पाहून थोडे आश्चर्यचकित झालेले आहेत. संवाद. माणूस खाली उतरताना. मित्रांनो, मी पुन्हा आलो आहे. हे जग जे तुम्हाला दिसतंय तेवढंच नाहीये. याच्या बाहेर एक खूप मोठं जग आहे. दृश्य 4. चित्र. माणूस विहिरीतील त्या लोकांशी. आधीचे बेडूक संवाद साधत आहे. तो त्यांच्याशी बोलताना खाली बसलेला आहे, त्यांच्या पातळीवर येऊन. त्याच्या डोळ्यात कळकळ आहे. एकजण लक्ष देऊन ऐकतोय, दुसरा अजूनही संशयी आहे. संवाद. माणूस. मला माहितीये, तुम्हाला वाटतं हेच खरं आहे, पण तुम्ही या विहिरीच्या बाहेर कधी पाहिलंच नाहीये. मोठं आभाळ, अथांग समुद्र, त्याचं अस्तित्व कसं नाकाराल तुम्ही? दृश्य 5. चित्र. माणूस एका हातात शिक्षणाचं पुस्तक आणि दुसऱ्या हातात हक्काचं कागदपत्र प्रतिकात्मक धरून आहे. तो ते त्या लोकांना दाखवतोय. लोक कुतूहलाने आणि थोड्या भीतीपोटी त्याच्याकडे पाहत आहेत. संवाद. माणूस. आपल्या हक्कांसाठी लढायला शिकूया. सिस्टीमच्या विरोधात कसे उभे राहायचे, नियमाने आपले जगणे कसे मागायचे हे मी तुम्हाला शिकवीन. शिक्षण, माहिती आणि एकजुटीने आपण हे जग बदलू शकतो. दृश्य 6. चित्र. लोक आता अधिक सक्रिय झाले आहेत. काही जण माणसाने दिलेल्या पुस्तकात डोकावत आहेत, काही जण आपसात चर्चा करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसू लागला आहे. संवाद. निवेदक. त्या माणसाने त्यांना नव्या जगाची फक्त जाणीव करून दिली नाही, तर त्या जगापर्यंत पोहोचण्याचा मार्गही दाखवला. दृश्य 7. चित्र. विहिरीच्या भिंतींवर हळूहळू प्रकाश पसरू लागतो. काही लोक एकत्र येऊन विहिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. माणूस त्यांना मदत करत आहे, मार्गदर्शन करत आहे. संवाद. माणूस. हे जग आपलं आहे मित्रांनो. आपण एकत्र आलो तर कोणतीच विहीर आपल्याला कायमचं कोंडून ठेवू शकणार नाही. शिक्षणाने, कष्टाने आणि हिंमतीने आपण आपलं जीवनमान उंचावू शकतो. दृश्य 8. अंतिम. चित्र. आता विहिरीतून अनेक लोक बाहेर आलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद, आत्मविश्वास आणि नव्या जगाची आशा दिसत आहे. ते एका विशाल समुद्राकडे किंवा खुल्या क्षितिजाकडे पाहत आहेत. माणूस त्यांच्यासोबत उभा आहे, समाधानाने हसतो आहे. संवाद. निवेदक. आणि अखेर त्या बेडकांनी आपलं खरं जग शोधलं. माणूस एकटाच समुद्रातून आला नव्हता, तर तो त्या समुद्राला आपल्या भावंडांसाठी घेऊन आला होता. मोठे सत्य नेहमीच छोट्या समजुतींवर मात करते, पण त्या सत्याची वाट दाखवणारेही असावे लागतात. चित्र. पडद्यावर ज्ञानाने, एकजुटीने आणि परिश्रमाने आपले जग उजळवा हा संदेश दिसतो. पार्श्वभूमी संगीत, प्रेरक आणि आशावादी, एक ऊर्जा देणारे संगीत वाजू लागते. या प्रत्येक दृश्यासाठी